त्यासाठी तुमची लाडकी बहीण तुमच्या प्रतिनिधित्व करायला तिथे उभे केले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. यानंतर आपल्यासाठी खास या आपल्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य अशा या जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय गृहराज्यमंत्री आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व योगेशजी कदम साहेबांना सन्मानित करण्याची विनंती मी आपल्या चारही अधिकृत उमेदवारांना करेन. माननीय आनंददादा आणि सर्वच यांना विनंती, त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी करते. कृपया माननीय आनंददादा, त्यासोबतच माननीय किशोरजी वागचौरे, कोमलताई आणि त्यासोबतच स्नेहलताई यांना विनंती आहे, कृपया त्यांनी आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय योगेशजी कदम साहेबांना सन्मानित करायचे. त्यानंतर युवा सेनेचे धुरा आपल्या खांद्यावर रिलया पेरणारे व्यक्तिमत्व माननीय श्री किरणजी साळी यांना सन्मानित करण्याची विनंती मी आपल्या सर्व उमेदवारांना करेन. यानंतर आपल्या सगळ्यांच्या समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी, ज्यासाठी तमाम तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात, खरे तर त्यांच्या नावामध्येच सर्व काही आहे. अर्थातच आपल्या सगळ्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये आणि आपल्या मंत्रालयामध्ये आपलं प्रतिनिधित्व करत माननीय गृहराज्यमंत्री आपलं प्रतिनिधित्व करत आपल्या सगळ्यांच्यासाठी खास गृह खात्याची धुरा सांभाळतात आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा संधी विग्रह मी निवेदिका या नात्याने करते, ज्यांच्या नावामध्येच योगाची तत्परता. एक मिनिट दादा, इरफान भाई सय्यद यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय दादांना करते. माननीय योगेशजी कदम यांना विनंती, कृपया त्यांना सन्मानित करायचं. रुपेशजी कदम यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी दादांना आणि त्यासोबतच माननीय साहेबांना करेन. मी पुन्हा एकदा तुम्हाला म्हणेल की ज्यांच्या नावामध्येच अर्थातच योगेश, ज्या नावामध्ये योगाची तत्परता तन्मयता आहे आणि यश कायम सामावलेलं आहे, असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेब. नाही कोणाला तर दोष नसतो त्याचा, हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा ठिकाणांचा. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज का आला नाही बाबांनो? महाराजांची गोष्ट अशी लहान अशा कमी आवाजात चालत नाही आम्हाला, आपण शिवसैनिक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. आज पुणे महानगरपालिकेची निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 6च्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने इथे उपस्थित विधान परिषदेच्या माननीय उपसभापती नीलमताई गोरे, शिवसेनेचे उपनेते इरफानभाई सय्यद, युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य किरणजी साळी, रुपेशजी कदम, सुनीलजी जाधव, अजिमजी शेख, आपले जिल्हा प्रमुख असतील आणि विशेष म्हणजे या उमेदवारांना आज आपण सर्व आशीर्वाद देण्याकरता इथं उपस्थित आहात, ते पहिले आपले उमेदवार श्री किशोर चंद्रकांत वाघमारे, श्रीमती कोमल अभिजित वागचौरे, स्नेहलताई सुनील जाधव, श्री आनंद रामनिवास गोयल, ते चारही शिवसेनेचे ढाळ. विनंती करतो, अधिक वेळ घेत नाही. आज आपण सर्वांच्या ह्या खरं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही महिलांनी अशा काही मस्करीमध्ये काय होईना परंतु असे उद्गार काढले की ज्या म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महिन्याला 1500 रुपये मिळतात. एका कुटुंबामध्ये 2 महिलांना लाभ म्हणजे एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये 3000 रुपये दर महिन्याला मिळतात. तर काही महिलांनी असं देखील सांगितलं की आमचा सक्का भाऊ पण आम्हाला रक्षाबंधनला 500 किंवा 1000 रुपयाची ओवाळणी देत नाही, परंतु आमच्या दाढीवाला आमच्या भावाने आम्हाला 1500 रुपये द्यायचा निर्णय घेतलाय. आमच्या या लाडक्या भावाला आम्ही कधीच सोडणार नाही.
त्या सर्वांचा निरोप घेऊन सर्व लाडक्या बहिणींसाठी आज मी इथं आलेलो आहे. ही योजना कधीच बंद होणार नाही. सगळे चॅलेंज करत होते, सोडून द्यावं आणि त्यांच्याकडनं आपली जनसेवा करून घ्यावी एवढीच फक्त विनंती करतो. अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे तारुण्याचे 3 तकार असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके गृहराज्यमंत्री माननीय योगेशजी कदम आहेत. आणि त्यांनी आत्ताच म्हटलंय की आमच्या सख्या भावानी सुद्धा आम्हाला 500च्या वर ओवाळणी दिली नाही, ते आमच्या भावाने दिले. अगदी खरं आहे. म्हणूनच मी माननीय कदम साहेबांना म्हणेन की या सगळ्या लाडक्या बहिणींनी एक निर्धार केलाय. भक्कम आहे आमचा उपमुख्यमंत्री भाऊ, भक्कम आहे पाठीशी आमचा उपमुख्यमंत्री भाऊ. आम्ही कशाला कुठे पाहू, आम्ही कशाला कुठे पाहू. आणि म्हणूनच त्या करणार आहेत एकच निर्धार आणि करणार आहेत केवळ आणि केवळ धनुष्यबाणाला मतदान. आणि 15 तारखेला एकच लक्षात ठेवायचंय, धनुष्यबाणाला शिक्का मारायचा, एक कमान लावायची आहे आणि ती या 4 जणांना बनवून बाणरूपी आपल्या महानगरपालिकेमध्ये पाठवायचंय. कारण त्याची गरज आहे. येरवडा आणि गांधीनगर परिसरामध्ये सगळीकडे जी काही विचार, आचार आणि उच्चार या सगळ्याचीच अस्वच्छता पसरली आहे. त्यासाठी स्वच्छ करायला हे सगळे आवश्यक आहेत. आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करते आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शिवसेना नेत्या आणि ज्यांच्या नावामध्येच नीलम रत्न सामावित आहे अशा माननीय नीलमताई गोरे. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आपण आत्ताच व्यासपीठावरती त्यांचं भाषण ऐकलं. ते सन्माननीय गृहराज्यमंत्री योगेशजी कदम, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले 4ही उमेदवार ते आनंदजी गोयल, स्नेहल जाधव, कोमल वागचौरे आणि किशोर वाघमारे. त्यामध्ये मी अनेक वर्ष येते. पूर्वी अगदी रस्ते छोटे होते, फार वर्षापूर्वी. हळूहळू रस्ते मोठे झाले. छोटी मुलं होती ती आज तरुण झालेली आहेत ठिकठिकाणी मी बघते. आणि या भागामधून शिवसेनेला नेहमीच आपल्याला यशस्वी असं मतदान झालेलं आहे.